मित्रांनो, आपल्याला मुख दिलेलं आहे, आपल्याला बोलायला तोंड दिलेलं आहे. इसमें हिंदी में कहते हैं ज़बान, ज़बान संभाल के बात करना किंवा कान खोल कर सुन लेना. असं काय म्हणतात माहिती आहे का? नीट ऐक, ऐका नीट किंवा उघडा तोंड बोला नीट, उघडा डोळे बघा नीट. असं का म्हणायला लागतं मित्रांनो? आताच परवाची एक घटना होती. एका घरामध्ये ते दार सारखं आपटत होतं आणि ते दार वाऱ्याने आपटत होतं. तर ते दाराला खाली स्टॉपर लावला नव्हता किंवा त्याला काहीतरी टॉवेल लावून कोणी काय केलं नव्हतं. तर काय होतं की घरातल्या माणसांना त्रास होतो ना, मग एकमेकांना ओरडत असतात. आणि काही वेळेला मित्रांनो आपण ज्यांना सांगतो ना, ते म्हणतात तू पण तसंच करते, तू मी कशाला असं करू. म्हणजे तू तू मैं मैं चालू होते. हे तू तू मैं मैं जर थांबवायचं असेल तर स्वतः बोलताना काय काळजी घ्यायला पाहिजे, की मला असं वाटतं मी दार बंद केलं आहे, पण त्यापुढे काळजी घेशील का? माझ्याकडनं पण कधी-कधी असं होतं. मी पण माणूस आहे, मी पण चुकू शकतो. म्हणजे स्वतःला सरेंडर जोपर्यंत तुम्ही करत नाही, मग तो WhatsApp ॲडमिन असेल किंवा कुठलाही असेल, तर चुका सगळ्यांकडनंच होत असतात. फक्त त्या चुका ज्या असतात ना, आपण जेव्हा आपल्याला जेव्हा ते बेअर करायला लागतं, तेव्हा आपण दुसऱ्यांना बोलतो आणि हा म्हणतो, "हा माणूस फार तिरसट आहे." पण बऱ्याच वेळेला काय होतं, आपण सुद्धा तर तसं तर वागत नाही ना, ह्याची काळजी मित्रांनो आपण घ्यायला पाहिजे. त्याच्यामुळे मला हा विषय खूप महत्त्वाचा वाटतो असा, की छोट्या-छोट्या चुका असतात. लाईट उघडा राहिला, पंखा उघडा राहिला, दार नाही लावलं, असंच झालं, पडदा उघडाच टाकून निघून गेला, किल्ली लावली, किल्ली त्यालाच लावून निघून गेला, दाराला लॉक केलं, किल्ली त्यालाच लावून निघून गेला, पुढनं गेला आणि मागणं आला आणि पुढनं गेला. अशा अनेक घरामध्ये छोट्या-छोट्या गोष्टीवरनं वादविवाद होत असतात मित्रांनो. आणि हे वादविवाद का होतात? तर घरात जे वयस्कर मंडळी असतात ते दिवसभर घरीच बसलेले असतात. तरुण असतात ते नोकरीला जातात, बाहेर जातात, बाहेर पार्ट्या करत असतात, त्यांना उंडारत असतं. ते त्यांच्या त्यांच्या नशेमध्ये असतात. एक वेगळाच त्यांच्या त्यांच्या विचार वेगळे असतात आणि ते बाहेर जात असतात. कधी आत येत असतात, घरात येतात, बाहेर जातात. म्हणजे हॉटेलसारखं राहतात. आणि घरात जी मंडळी असतात ना, ती घरातलं सगळं कामं करत असतात. घरकाम करत असतात, मोलकरणींना सांभाळत असतात, नोकरांना सांभाळत असतात. पण तुम्ही जेव्हा मुलं तरुण असतात, त्यांना तसं काहीच जबाबदारी नसते. त्यांचं जोपर्यंत लग्न होणार नाही, तोपर्यंत त्यांना काहीच कळत नाही. त्याच्यामुळे या 2 जनरेशनमध्ये जी गॅप आहे, ती आपल्याला भरून काढणं महत्त्वाचं आहे. विभक्त कुटुंब कमी करणं हे आपल्या हातात आहे. त्याच्यामुळे महागाई कमी होणार आहे. महागाई सरकारमुळे, सरकारी अधिकाऱ्यांमुळे, राजकारणामुळे वाढत नाही आहे. तर आपण सारखे फ्लॅट घेत सुटलोय आणि आपण एकाच ठिकाणी राहू शकत नाही. म्हणजे समजा वयस्कर आई-वडील आहेत. ते समजा आयुष्यभर नोकरी करत होते. आता ते रिटायर झालेत ना. आता मुलांना नोकऱ्या लागल्या आहेत. सून आणि मुलगा दोघंही नोकरी करतायत. दोघं व्यवसाय करतायत. त्यांना एक मोठा फ्लॅट हवा आहे. आता त्या सुनेला भारताचे स्वतंत्र नागरिक आहे. तिला तर स्वतःचा ओटा करायचा, स्वतःचं टेबल करायचं आहे म्हणून ती बाहेर जात असते. पण जर सासूने तिला परवानगी दिली, की नवीन टेबल कर, नवीन ओटा कर, नवीन किचन ट्रॉली कर, तुला काय पाहिजे ते घे. माझं काही म्हणणं नाही. काही वेळेला पैसेसुद्धा सून आणि मुलगा खर्च करत असताना सुद्धा सासू विरोध करत असते. त्या सुनेला काही करू देत नाही. हे सुद्धा त्यांचं चुकत नाही का? कारण नवीन-नवीन तंत्रज्ञान येतं, नवीन-नवीन गोष्टी त्या सुनेला हव्या असतात. तिला आपलं घर सजवायचं असतं. पण सासू म्हणते, "काय झालं काय या टेबलाला? काय झालं काय या ओट्याला? कशाला पाहिजे किचन ट्रॉली? हीच ट्रॉली रिपेअर करून घे. तोच जुना पंखा लाव. तोच टीव्ही कशाला बदलायला पाहिजे? कशाला हे करायला पाहिजे? कशाला स्मार्ट टीव्ही घ्यायला पाहिजे? कशाला चिमणी लावायला पाहिजे? कशाला काय करायला पाहिजे? कशाला एसी पाहिजे?" प्रत्येक गोष्टीत त्या सुनेला विरोध सहन करायला लागतो आणि म्हणून नवीन मुली म्हणतात, "आम्हाला सासूच नको." कारण सासू जिकडे-तिकडे पाय अडवते. मित्रांनो, दुसरी बाजू अशी आहे, की खर्च आवाजवी तर करत नाही ना. आपल्याला झेपेल तेवढाच खर्च आपण करतोय का? हाही विचार दोन्ही पिढ्यांनी करायला पाहिजे आणि सामंजस्याने ते गेलं तर विभक्त कुटुंब होणं टळेल आणि एका घरातच सगळे नांदतील आणि खर्चही निम्मा होईल मित्रांनो. 4 जण जेव्हा 4 दिशेला जातात, तेव्हा कधीच काम होत नाही. सगळे मिळून जर आपण म्हणतो, की 140 कोटी लोकं एक-एक पाऊल चाललं, तर 140 कोटी पावलं चालले जातील. पण प्रत्येकाने जर पावलं टाकलीच नाहीत एका दिशेने, एक पूर्वेला चालला, एक पश्चिमेला चालला, एक उत्तरेला चालला, एक दक्षिणेला चालला आहे, तर त्याचा उपयोग होणार नाही. जेव्हा कलेक्टिव्हली काम केलं जातं, टुगेदर एव्हरीबडी अचीव्हज मोर जेव्हा होतं, तेव्हाच फायदा होतो. एका कुटुंबामध्ये वेगवेगळे नियम घालून दिलेले असतात, पण प्रत्येकजण केव्हा ना केव्हा ते नियम तोडत असतात, जाणता. त्याच्यामुळे काळजी घ्या आणि मी सांगतोय त्याच्यावर विचार करा आणि माझ्या YouTube चॅनलला
लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सांगायचं तात्पर्य असं आहे, की माझे जे ऑडिओ व्हिडिओ असतात ना, ते सगळ्यांना खूप आवडतात. असं मला काहींनी अभिप्राय फोन करून पण सांगितलेला आहे. काहींनी WhatsApp करून सांगितलेलं आहे. त्यामुळे कसं असतं, की आपण बोलत राहायचं. आपण लोकांना रुचेल असं बोलायचं, लोकांना पटेल असं बोलायचं. काही वेळेला 2 पावलं मागे जायचं. या सगळ्या गोष्टी तुम्ही लक्षात जर ठेवल्या, तर तुम्हाला फायदा होईल. तुमची रिलेशन्स पण जपली जातील. पैसा आणि नाती या दोघांची सांगड घातली जाईल आणि जीवन सुकर होईल. बहुत बहुत धन्यवाद. प्रशांत वैद्य 98 509 180 48 माझा मोबाईल नंबर आहे आणि माझ्या चॅनलचं नाव आहे व्हर्सेटाईल सिंगर प्रशांत. धन्यवाद. आपण जेवढं माझं बोलणं ऐकून घेतलं, माझा व्हिडिओ बघितला त्या